मी सांगतोय बघून फॅमिली शो आहे. मी एखादा वाक्य बोललो तुम्ही जर डबल मिनिंग अर्थ काढला तर माझी चूक नाही. चूक कुणाची आहे? आमची. तू एक घावलो आता राव, काय करायचं. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आपण जाणार आहोत सौरभ भोसलेच्या शोला. तर आजच्या डेली ब्लॉग सिरीजमधला आपला 12 व 13 ब्लॉग आहे. तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा. तर आता घराच्या बाहेर पडलोय, आता जायला चालू केले. बघा हे माझं घर आहे, तुम्हाला माहिती असेल. आता चाललोय पुढं. हो का, भावाला सगळं घेऊन चाललो आज. आता मी दोघं जाणार आहे. चाललोय आता. पहिलं गणपतीच्या पाया पडू, कारण गणपतीच्या पाया पडल्याशिवाय आपलं काही जिंदगीच नाही आहे. पहिले तिथं पाया पडू, मग पुढं बघू. चला. जायच्या आधी आपल्या लाडक्या बाप्पाचा मनापासून आशीर्वाद घेतला, कारण त्याशिवाय आपली जिंदगीत नाही, कारण तोच आपलं विघ्नहर्ता आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेतलं, निघालो मग पुढं. आता तर काही बसमध्ये व्हिडिओ नाही काढले आपण, कारण गर्दीले होती. तर काहीच बसमधनं उतरलो. आता बस गेली दिसली का, बसमधनं उतरलोय. आता पुढच्या बसला जाऊन तिथनं चढायचे. लय कष्ट घ्यायला लागते. कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन. अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो. आधी सांगायचं ना, गेलो नसतं का. अजून पैसे आले काही. चाललो आम्ही. त्यात चढलो काहीच बसमध्ये. आता त्यात पण मागची सीटच भेटली आता आपल्याला एवढं गर्दीत. तर काहीच तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवतो. तर काहीच गर्दी एवढी काय माहिती आहे का तुम्हाला. बघा इथं काय, आपला लाडका दगडूशेठ बाप्पा आहे. लाडक्या बाप्पाचं मंदिर आहे बघा हे. दगडूशेठ हलवाई श्रीमंत. बोला गणपती बाप्पा मोरया. काही स्पॉटवर पोहोचलेलं आहे आता, म्हणजे जागेवर आपल्या जिथं आहे तिथं. बघा भाऊ, चला जाऊ. तर गाईस बघा पोहोचले आपण स्पॉटवर. काय कलाकार महाराष्ट्र दौरा शोच्या जागी स्पॉटवर आले. लोक गाड्या बिड्या घेऊन आलेत, पण आपण शोची गर्दी असं सांभाळायला आपण ही घेऊन आलतो, बसने आलतो. गर्दी बघा गाईस, गर्दी. तर काहीच ते बघा काय लिहिले. ज्यांना कोणाला समजून त्यांनी कमेंटमध्ये सांगा. गमाव चित्रच दरे रहे, हे काय नाही. तर काय दादा 30 जिल्ह्यात 7 तालुके या वर्षात केलेले आहेत. हो का, असं हे तिकीट काढायची जागा आहे. आता इथनं तिकीट काढून जाऊ. तिकीट भेटलं आता. आता आलोय. तर काहीच आल्यावर की ते ॲनिमेशन चालू झालं. ते ॲनिमेशनची व्हिडिओ बघा दादाची. तर भावांना याच्यावरून कळतं भावांची साथ किती महत्त्वाची. म्हणून आपल्या भावाचा हात कधीच सोडू नका. भावासोबतच वर जावं. यो शर्ट ऑल पोरग दिसतंय का. यो बघा, यो आणि यो. हा कॅमेरा यो 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 आम्हाला दाखवत दिसतंय का. समोर यो बाजूला बसलेला दाखवलं आणि आम्हाला दाखवलं नाही. गेले. तर काहीच फायनल दिदीला दया आली वाटतं. आपल्याला पण टी व्हीवर दाखवलं, तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. तर काही दिदीला चांगली तुम्हाला दाखवतो कोण आहे. हो का, हिने आपल्याला कॅमेरा फोकस केलेला. ही दिदी चांगली होती. हो का. तर काही शो सुरू व्हायला आला. दादा आता बाहेर येणार आहे. तर काही शेवटी दादा आलेला आहे. तुम्हाला लाईटी दिसेल. थांबा 2 मिनटं. लाईटीमुळे आता दिसणार नाही, पण आता थांबा दाखवतो. हो का, दिसला का दादा. तर काहीच एक प्रॉब्लेम झाला आहे. शोमध्ये सांगितलं की व्हिडिओ काढायचे नाही आहेत. तर काहीच कशी शूट काढलेले प्रॉब्लेम काय झाला की माझ्या ऑडियन्स समाजावर लय प्रेम आहे. हा प्रॉब्लेम आहे. प्रेम असावं की पण ते प्रॅक्टिकल असावं ना, आणि अपेक्षा पण असाव्या प्रेमात, पण त्या बी प्रॅक्टिकल पाहिजे माणसाच्या. एक नगरचा पोरग आहे आणि डिसेंबरमध्ये मी मिरज आणि इचलकरंजीला शो केला, परत कोल्हापूरला 4 शो केले. त्या दरम्यान हे जे मला 60-70 मेसेज आले DM. आता मी बघितलं, सोडलं, कारण एक मेसेज होता महत्वाचा नव्हता. ह्या कार्यकर्त्यांना काय करावं, माझ्या जुन्या 108 फोटोंवरती जाऊन एकच कमेंट केली.
शो मला एवढा त्रास देतोय, जिनं सोडून गेली तिला काय करत असेल हो? हा? शो गुगल पेवर पण ब्लॉक असेल का नाही हो? हा? काय कमेंट केली ती माहिती का? बघा आता तुम्ही गंमत, माझा प्रेक्षक काय आहे की सौरभ दादा, ऍक्च्युली मी 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर फ्री आहे. त्या दरम्यान एखादा तुझा कार्यक्रम खास ठेवला, त्याला बहुतेक मी गौतमी वाटलो की मी सुपाऱ्या घेतो. अरे एवढं सोपं आहे, ह्याला तारका बिरका आहेत की माझं ऑडियन्स आहे डेंजर. माझा शो फॅमिली शो आहे, मी सांगतोय बघू फॅमिली शो आहे. मी एखादा वाक्य बोललो तुम्ही जर डबल मिनिंग अर्थ काढला तर माझी चूक नाही, चूक कुणाची आहे? आमची. तू एक तर काहीच घावलो आता हे कारण काय होतं माहिती व्हिडिओ बंद करायचा, आपण घावलो होतो आता इथं. तुमच्यासाठी रिस्क घेतो, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि अजून फुटेज दाखवता येणार नाही कारण ते पण दादाचं कॉन्टेंट आहे ना, आपलं कॉन्टेंट वेगळं आणि त्याचं दादाचं कॉन्टेंट वेगळं, म्हणून आपण दाखवू शकत नाही. सॉरी भावांनो. शो झालाय आता, संपलाय भावांनो, सगळे बाहेर पडले. दाखव तुम्हाला, अख्खी गर्दी आहे मागं, जिथं बघाल तिथे गर्दी आहे. बाहेर तर लय गर्दी आहे. आता शो संपलाय. ब्लॉग आवडला तर चॅनल लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाहेर जाऊन भेटू.